तर नमस्कार मित्रांनो. तर आम्ही आज या रानात आम्हाला मका पेरायची आहे. आपण ट्रॅक्टर चालवते आणि आम्ही रानात आता सध्याच्याला ते वाण घेणार आहे. गंगा कावेरीचं घेणार आहे बघा. 30-17 GK 30-17 नावाचं गंगा कावेरीचं वाण घेणार आहे मित्रांनो. आणि हे वाण कशासाठी तर फक्त पिकासाठी न घेता ह्याचा फक्त मी याच्यासाठी वापर करणार आहे की गुरांच्या कुट्टी बोध भरण्यासाठी याचा उपयोग करण्यासाठी ही वाण निवडले मी. गंगा कावेरीच, कारण ह्याला पाण्याची बी कमी लागते. लय पाणी असलं तरी काही टेन्शन नाही आणि कमी पाणी असलं तरी काही प्रॉब्लेम नसतो. त्याच्यामुळे ही गंगा कावेरीच घेतलंय मी. खत काय टाकायचं नाही. खत आम्ही उगून आल्यानंतर कारण टाकणार, कारण अचानक पावसाचं वातावरण तुम्ही पाहू शकता. पावसाचं वातावरण अचानक बंद पडलं ना, ही असं बरं वारं बिरं सुटायला लागलं, मग त्याच्यामुळं योग्य नाही ना. मग घरच्यांनी आम्ही विचार केला की बाबा एक लय हाय लेवलचं वाण टाकण्यापेक्षा बी मग एक साधं सिंपल प्रकारचं वाण जरी केलं तर आपण कसं योग्य रीतीने होऊन जाईल. म्हणून आम्ही इतर घरच्यांना म्हणलं, म्हणून ही आम्ही वाण निवडलेले बघा. तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकताय का. आता मी पण टाकायचा आला आणि आमचा हे टाकायचा अंदाज कसा आहे, एका पावलाच्या अंतरावर टाकायचे बघा मित्रांनो. तुमची चालू होणार आहे या ठिकाणावरून. तुम्हाला सांगतो, हे समोर जे लिंबाचं झाड वगैरे दिसते, ट्रॅक्टर दिसतो मला काय माहिती. ट्रॅक्टर खूप लांब असल्यामुळे दिसत नाही, खूप बारीक दिसतोय बघा. पार सेंटरला लिंबापाशी ट्रॅक्टर आहे, तिथपर्यंत ह्याकडे त्याकडे लांबला टाकत जायचे बघा मित्रांनो. एवढं झालं मित्रांनो. आहे ना बघ कशी बसल्यात, निवांत बसल्यात का नाही, टेन्शन नाही. एवढं रान झालंय बघा आतापर्यंत सर्व. दोघं इकडे कशी निवांत बसल्यात.